दिवाळीचा सण होता आणि सगळेजण त्यांच्या घरामध्ये खूप आनंद साजरा करीत होते आणि माझ्या घरामध्ये दुःख साजरं होत होतं. रात्रीच्या 8 वाजता कॉल येतो की ऐक की तुझ्या मम्मीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. हा खूप मोठा प्रसंग होता माझ्यासाठी त्या टायमिंगला आणि मी पूर्ण हरून गेले होते आणि माझ्या पप्पांना हे माहितीही नव्हतं. मी पैसे कुठून आणू मला काही समजत नव्हतं. पूर्ण 3-4 तास आम्ही बाहेरच बसून काढले. आमचा पेशंट आतमध्ये तसंच मोठ्याने माझी मम्मी ओरडत होती आणि माझं 18 कंप्लीटही नव्हतं, तर मला ICUमध्ये आतमध्ये सोडत नव्हते. मला तिथे गेल्यावरती कळलं की पूर्ण 1 आठवडा झाला तिला पाण्याचा घोटही भेटला नाही आहे. मग मला वाटलं की आता माझं आयुष्य संपलं आणि मी इथून पुढे काहीच करू शकत नाही स्वतःसाठी. माझ्या स्वतःच्या घरातले पण माझ्यासोबत गद्दारच वागले. माझ्या मम्मीचा 10वा असतानासुद्धा माझ्या घरच्यांनी बैठक बसवली होती पैशासाठी. आम्ही हिला सांभाळण्यापेक्षा हिचं लग्न लावून देतो, हिचा नवरा ते बघून घेते आणि आपल्या डोक्याचा बोज खाली होऊन जाईल. हाय, माझं नाव मोहिनी कदम. माझा जन्म वडगाव मावळ इथे झालेला आहे, पण मी राहिली आहे आधीपासून माझ्या मामाकडे. माझ्या मम्मीला खाली जॉब करावा लागायचा, त्यामुळे कधी माझ्या पप्पांनी हे नाही की तिला सपोर्ट केला आहे. तसे माझे पप्पा वेटर म्हणून काम करतात, पण ड्रिंकमुळे त्यांचा 2दा ॲक्सिडेंट पण झालेला आहे. त्यामुळे माझ्या मम्मीला काम करावं लागलं बाहेर. माझे मम्मी, पप्पा, माझा एक मोठा भाऊ आणि मी, आम्ही 4 जणी एका घरामध्ये राहत होतो. आम्ही तेव्हा तिथे भाड्यानेच राहत होतो. आम्ही गावावरून थोडंसं सिटी टाईपमध्ये राहायला आलो होतो पैसे कमवण्यासाठी, कारण की गावाला आमच्याकडून जास्त काही होत नव्हतं. तिकडे शेती पाण्याला थोडासा प्रॉब्लेम येत होता म्हणून. आम्ही राहिलो. कानफटे गाव इथे एक राहिलो. भाड्याने राहत होतो. माझे पप्पा वेटर म्हणून ढाब्यावरती काम करत होते आणि त्या टायमिंगला माझ्या मम्मीनी त्यांना खूप सपोर्ट केला आहे. त्या टायमिंगला मम्मीला मलाही पाहता येत नव्हतं आणि माझ्या पप्पांकडे लक्ष देता येत नव्हतं. माझ्या भावाचं शिक्षणही पूर्ण करता येत नव्हतं. म्हणून मला माझ्या मामाच्या इकडं ठेवलं बारीकपणापासूनच आणि त्यानंतरून माझ्या पप्पांची ती सवय गेलीच नाही ड्रिंक करायची. तर माझ्या मम्मीनी वायलं राहायचं ठरवलं की माझ्या मुलांना मी असं ह्या अशा गोष्टींमधून लांबच ठेवलेलं बरं. जर ह्यांना पण हेच सवय लागली की हेच मारामारी, हेच त्यांना पुढे नको पाहायला, म्हणून तिने वायलं राहायचं ठरवलं. माझ्या पप्पांना खूप सुधरवायचंही ठरवलं की हे सगळं बंद करा, हे नका करू. माझ्या पप्पांना खूप समजून सांगितलं माझ्या मम्मीने, तरी त्यांना ते कधी समजलंच नाही. त्यांनी कधी विचार केलाच नाही त्या गोष्टींचा. तर माझे पप्पा आणि माझी मम्मी त्या टायमिंगला वायले झाले आणि त्यानंतर माझे पप्पा येत होते, आधीमध्ये तिच्याकडे येत होते. पण असं होत होतं की ते येत होते तरी ड्रिंक करूनच येत होते आणि आम्ही भाड्याने राहत होतो. तर तिथे खोली मालक होते, ते आम्हाला बोलायचे की हे असं नाही चालणार, ड्रिंक वगैरे आमच्या इथे नाही चालणार. तुमचं जर असं रोजचं चालणार असेल तर तुम्ही रूम खाली करून द्या. त्यामुळे आम्ही तिथूनली पण रूम खाली करून एका ह्याच्याकडे गेलो. देहू गावामध्ये माझी मम्मी गेली आणि आम्ही तिथे राहत होतो. त्या टायमिंगला मी माझ्या मामाच्या इकडे होते आणि त्या टायमिंगला मी रील्स स्क्रोल करताना माझ्या मामाला पाहिलं होतं. तेव्हा TikTok चालू होतं आणि TikTokवरती मी असंच बोलले की चला मी पण करून पाहते काहीतरी. तेव्हा मी छोटी होती. बस मी नॉर्मली रील बनवायला चालू केले आणि 5-6 महिन्यामध्ये ते TikTok पण बंद झालं आणि तसेच मी माझ्या मम्मीकडे गेली पण होती आणि माझ्या मम्मीकडे गेल्यावरती मला समजलं की Instagram हा नावाचा पण प्रकार आहे काहीतरी. मला हे माहीत पण नव्हतं आणि माझी सुरुवात मग मी तिथून करायला लागले की माझी मम्मी कामाला जात होती. माझी मम्मी यायची रात्री 8:30-9 वाजता घरी येत होती कामावरून. सकाळी 5 वाजता ती जायचे आणि आल्यावरती मग मी बोलायचे की मम्मी मला तुझा फोन देतेस का? तर छोटी पोरी कसं फोन मागतात सेम मी बोलले की मम्मी मला तुझा फोन देतेस का? मग मी बघायची तर माझ्या आसपास जे पोरी असायच्या ते आपण रील्स वगैरे बनवायच्या, पण त्यांचं मेकअपचं किंवा काही वेगळं त्यांचं वेगळं असायचं. तर मी बोलायचे की ठीक आहे मी पण करून पाहते. एक माझ्या समोरी राहणाऱ्या 2 मुली होत्या, तर त्या पण रील बनवायच्या. पण ते त्या टायमिंगला कशा रील होते की ह्यानी ह्याला गोळी मारली, त्याने त्याला गोळी मारली. त्या टाईपमध्ये मी पण त्यांच्यामध्ये सहभागी झाली होती. त्यातून ठरवलं की मी पण करू शकते. मी घरामधून माझी मम्मी रात्रीची आल्यावरती मी रात्रीची रील बनवायचे. लाईट पण परफेक्ट नसायची. पूर्ण त्या टायमिंगला काहीच नीट नसायचं. तरी पण मी त्या टायमिंगला चालू केलं आणि तेव्हापासून मी म्हणजे चालूच होतं आमचं. आणि तिथून आम्ही गेलो. तिथे आमची जरा भांडणं झाली.
त्या गावामध्ये. त्या रूम मालकांनी पण आम्हाला बोलले की रूम खाली करा, नाही चालणार हे तुमचं, खूप होतं आहे म्हणून. आम्हाला रूम खाली करावं लागले. माझे पप्पा तिकडेच राहिले, माझ्या मम्मीकडे कधी आलेच नाही तेव्हापासून. आणि जेव्हा पण देहूला पण येत होते तेव्हा माझे पप्पा, मी जेव्हा देहूला राहायला गेलो त्या टायमिंगला माझे पप्पा फक्त 2-3 वेळा तिकडे पण आले असतील, नाहीतर जास्त कधी आलेच नाही ते तिकडे. मला वाटायचं की आमची सगळी फॅमिली सोबत राहावी, पण आमच्या कधी फॅमिलीसोबत राहिलीच नाही. फॅमिलीसारखं मला कधी फीलच झालं नाही. मला कधी पप्पाचं प्रेम भेटलं नाही. माझी रील त्या टायमिंगला मी बनवत होती. मी तिकडे गेल्यावरतीही ती रील बनवायला लागली. तर तिथे माझे स्कूलमध्ये फ्रेंड्स व्हायला लागले. तर ते एक त्याच्यातली डान्सर होती, तर काही असेच रील्स बनवत होते. तर मला तिथून समजायला लागलं की हे असं बनवतात, हे तसं बनवतात. आणि त्यांचे क्लास झाले होते आधी. ते डान्स क्लास एक करत होती. तर ती पण माझी खूप छान मैत्रीण झाली. तिचं नाव सिद्धी होतं. आणि ती पण माझी खूप छान मैत्रीण झाली. तिने मला डान्सबद्दल काही सांगितलं की कशा स्टेप कसा असला पाहिजे. आणि मला डान्सच्या आधीपासून पण खूप आवड होती. त्या टायमिंगला तिने मला त्या स्टेप शिकवल्या. मी करायला लागले. मला वाटलं की हां, आता मी करू शकते. माझी एक रील होती फर्स्टवाली. मी व्हायरल गेलेली मेन. मी भंडारा डोंगर म्हणून देहूमध्ये आहे. तर तिथे मी ती रील बनवली होती एका टेकडीवरती. झपुक झपुक सॉन्ग होतं ते. मी त्या सॉन्गवरती ती रील बनवली होती आणि ती रील खूप व्हायरल गेली. ती मिलियनमध्ये गेली. एक दुसऱ्या दिवशी तर मिलियनमध्येच गेली होती. आणि मला खूप भारी वाटलं त्या टायमिंगला. आणि 8 दिवसामध्ये माझे 10K फॉलोअर्स झाले होते. आणि मी खूप खुश होते. पण आणि ते होताना पण मला माहीत नव्हते. मला सकाळी उठल्यावरती मला कॉल येतो की तुझे 10K झाले, मला पार्टी हवी. मी खूप खुश होते. माझ्या मम्मीला पण सांगितलं. माझी मम्मी पण खूप खुश होती. माझी मम्मी पण मला खूप सपोर्ट करायची त्या गोष्टींमध्ये. आणि नंतरून मी ते व्हिडिओज बनवत गेले. नंतरून मला त्यातले फॉलोअर्स पण माझे जास्त व्हायला लागले. मला खूप चांगलं प्रेम भेटायला लागलं सगळ्यांचं. आणि मी ते व्हिडिओज बनवत गेले आणि मला आत्ता माझे तरी 2 लाखाच्या वरती फॉलोअर्स आहेत. मला खूप आनंदी आहे मी ह्या गोष्टीमध्ये. माझ्या मम्मीसोबत राहत होते. माझी मम्मी अजून पण जॉबच करत होते. तिला खायला घालताना एवढे पैसे तर मी कमवत नव्हते. पण थोडेसे जेवढे मी जरी कमवत होते ते मी ठेवायचे, सेव्हिंग करून ठेवायचे, तिला लागल्यावरती देत होते. आमचा प्रवास तो चालूच होता. माझ्या भावाला भांडणं करायची खूप सवय होती. त्याच्या नादी लागून तो भांडणांमध्येच दिवस गेले त्याचे. त्याने नंतर शिक्षणही पूर्ण केलं नाही. ते नंतरून माझा भाऊ माझ्या पप्पाकडे राहायला गेला. मग तो त्यानंतर माझ्या मम्मीकडे परत यायला बोललाच नाही की मी येतो म्हणून का काय. तिच्यासोबतही त्याची चांगलीच भांडणं झाली होती. तर त्या टायमिंगला माझी मम्मी आणि मी दोघीजणीच राहत होतो. मला कधी असं वाटलंच नाही की माझी फॅमिली पूर्ण होती म्हणून. माझी फॅमिली फक्त लांब-लांब होत चालली होती त्या टायमिंगला. आणि माझं लक एवढं खराब होतं की मला जेव्हा आमच्या घरामध्ये काही ना काहीतरी भांडणं व्हायची, त्या टायमिंगला माझ्याही पेजवरती काही ना तरी प्रॉब्लेम यायचा. सॉन्गवरती पहिल्यांदा मी व्हिडिओ चालू केले, ते फेमस झाले. आणि नंतरून माझ्या आयुष्यात प्रसंग घडत गेले म्हणून मी स्वतःला बदलायचंही ठरवलं. आणि मला असं वाटलं की काहीतरी मी वेगळंही करू शकते. आणि नंतरून माझ्या घरच्यांचे कॉल यायला लागले की माझ्या मम्मीला की तुमची मुलगी हे काय करते, लोकांना काय दाखवते, हे डान्स करते, असलं करते, नाचते, कशी वाकडी-तिकडी, आणि हे शिकवायच्या वयामध्ये हे काय चाललं आहे म्हणून. तर त्या टायमिंगला मला खूप वाईट वाटलं की मी करते, चुकीचं करते, मला सगळेजण एवढे सपोर्ट करतात, ते बाहेरचे माझ्या घरचेच का असे करतात आहे. मला त्या टायमिंगला समजलं नाही. मला काही लोकं माझ्या घरातले बोलले पण, माझ्या मम्मीला बोलले की तिला ते इन्स्टा डिलीट मारायला सांगा, सगळं डिलीट मारायला सांगा, ही काही गरज नाही आहे, आपल्या घरामध्ये असलं चालत नाही. तर माझी मम्मी त्या टायमिंगला बोलली की तुम्हाला चालत नाही, मी तिला सांभाळते, आम्ही वाईला राहतो आहे, तिला जे करायचं ती करेल, माझी मुलगी आहे, तुम्ही लक्ष देऊ नका. तरी तिला खूप कॉल येत राहिले असे की तुमची मुलगी हे करते आहे, तुमची मुलगी नीट नाही करत आहे, आपल्या खानदानामध्ये असलं काही होत नाही. नातेवाईक सगळे बोलायला लागले, सगळे आमच्या घरातले बोलायला लागले की हे बंद करायला सांगा तिला, सगळं डिलीट मारायला लावा, तुम्ही तिला पूर्ण सोडून दिलं आहे म्हणून ती असले करते आहे, नाचते आहे वगैरे, लोकांना दाखवते आहे, काही गरज नाही असं करायची. आमच्या मुलांकडे अजून फोन नाही आहेत आणि तुमच्या मुलीला तुम्ही फोन देताय रील्स वगैरे बनवायला, कशाला पाहिजे नाही ते. त्या टायमिंगला माझ्या मम्मीने त्यांना चांगली उत्तरं दिली. पण मग मी बोलले की ठीक आहे, माझ्या मम्मी जर
तिच्याकडून बोलते तर मी पण काहीतरी बोलावं. जरी मी समोर नाही बोलत आहे त्यांना, तर मला असं वाटलं की मी व्हिडिओ मार्फत त्यांना बोलावं. तसं पण ते माझे रील्स चेक करतातच आहे. मला त्या टायमिंगला कळलं की ते मला पाहतातच आहे रील्समध्ये. तर मला वाटलं की मी त्यांना अजून थोडंसं काहीतरी चांगलं बोलू शकते. मग मी त्या टायमिंगला व्हॉईस रील्स चालू केले की मी व्हॉईस रील्समध्ये त्यांना काहीतरी बोलू शकते. मी त्या टायमिंगला व्हॉईस रील्समध्ये त्यांना टोमणे द्यायला चालू केलं की नातेवाईकांबद्दलच टोमणे वगैरे द्यायला चालू केलं की तुम्ही हे करताय, तुम्ही ते करताय. नंतर माझे फॉलोअर्स चांगले वाढायला लागले, तर मग त्यांना अजून झळझळ व्हायला लागली शक्यतो. मग त्या टायमिंगला मी ते व्हिडिओ चालू ठेवले. मी व्हॉईस व्हिडिओ बनवणं चालू केलं. माझ्या घरच्यांनी तेही पाहिल्यानंतर आमच्या घरच्यांचे कोणाचेच कॉल नाही आले. माझे 100K तरी देहूमध्ये असतानाच झालं आहे. आणि तर त्या टायमिंगला माझी 12वीची पण परीक्षा चालू होती. मी 12वी ला होते. आणि एक टाईम असा होता की दिवाळीचा सण होता आणि सगळेजण त्यांच्या घरामध्ये खूप आनंद साजरा करीत होते आणि माझ्या घरामध्ये दुःख साजरं होत होतं. दिवाळीचं सामान आणायला म्हणून माझी मम्मी कंपनीतून घरी येत होती आणि मला त्याच टायमिंगला रात्रीच्या 8 वाजता कॉल येतो की ऐक की तुझ्या मम्मीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तू आहे तिथून लवकर ये, आम्ही थांबतोय. तर मी बोलले की मी कुठे येऊ आणि कुठे झालं आहे, काय झालं आहे? मला वाटलं की नॉर्मलच काहीतरी झालं असेल, होईल सगळं ठीक. पण मला माहीत नव्हतं की हा खूप मोठा ॲक्सिडेंट होता. आणि त्या टायमिंगला मी पूर्ण पॅनिक झाली होती आणि मी काय करू मला काहीच कळत नव्हतं. मी धावत पळत गेले माझ्या भावासोबत. आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये बसलो. आम्ही हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा तळेगावला गेलो. तळेगावमध्ये हॉस्पिटलमध्ये घेतलंच नाही. हे बोलले की नाही ही खूप मोठी जखम आहे आणि आम्ही हे नाही करू शकत, घेऊ नाही शकत इथं पेशंट. तर आम्हाला तिथून गाडी करून डी.वाय. पाटीलला जावं लागलं. आम्ही डी.वाय. पाटीलला तिथे गेलो. तिथे पण नाही घेणार बोलले. आमच्याकडे पैसेही नव्हते. त्या टायमिंगला मी पैसे कुठून आणू मला काही समजत नव्हतं. पूर्ण 3-4 तास आम्ही बाहेरच बसून काढले. आमचा पेशंट आतमध्ये तसंच मोठ्याने माझी मम्मी ओरडत होती की आता नाही जगू शकणार असं तसं. आणि मला ती बोलत होती की तुम्ही तुमची काळजी घ्या, मी आता नाही जगू शकत. मी बोलायची की मम्मी असं नको बोलू, आम्ही आहे, आम्ही सगळं नीट करू. तो एक धीर देऊन माझी मम्मी नंतर दुसऱ्या दिवशी आतमध्ये घेतलं. 4 वाजेपर्यंत आम्ही पहाटेपर्यंत तिथं थांबलो, घेतपर्यंत आतमध्ये. माझ्या मम्मीला आतमध्ये घेतल्यावरती आम्हाला थोडंसं बरं वाटलं की आता सगळं ठीक होईल, उपचार होतील. उपचारही करायला चालू केले. 2 महिने झाले डी.वाय. पाटीललाच माझी मम्मी होते. मला असं झालं होतं की मी आता काहीच करू शकत नाही. हा खूप मोठा प्रसंग होता माझ्यासाठी त्या टायमिंगला आणि मी पूर्ण हरून गेले होते आणि माझ्या पप्पांना हे माहीतही नव्हतं. माझे पप्पांना आम्ही जेव्हा सांगितलं की बोलले की हिला बाहेर जायची काय गरज होती? ना त्यांनी कधी तिथं लक्ष दिलं होतं की नाही काय. हिला बाहेर जायची काय गरज होती? माझी मम्मी कामावरून येत होती, मग तिचा ॲक्सिडेंट झाला. आमच्यासाठी दिवाळीची खरेदी करून येत होती. ती एक पण आनंदातच होती. पण देवाने ही खूप वाईट केलं आमच्यासोबत. आम्ही त्याच्याकडून पैसे मागितले. अजूनही आम्ही ते पैसे चुकवलेले नाहीत, त्यांचे दिलेले नाहीत काहींचे पैसे. अजूनही माझ्या मम्मीचे जे दागिने आम्ही उपचारासाठी गहाण ठेवले होते, तेही आम्हाला अजून सोडवताही आले नाही. तो एक प्रसंग आहे. मला जे करायचं होतं, मला माझ्या आयुष्यात जे बनायचं होतं, ते माझ्या सगळ्या आईसाठी करायचं होतं. कारण की तिने आम्हाला लहानपणापासून एकटीने वाढवले. मी त्या टायमिंगला माझ्या मम्मीला पण हिंमत दिली की मम्मी सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. उपचार चालू होते. माझी मम्मी ICUमध्ये होते. दिवस-रात्र ट्रीटमेंट पण चालू होती. जेवढा पैसा देता येत होता आम्हाला पैसा दिला आम्ही. पण आमचे जेव्हा पैसे पूर्ण संपले, त्या टायमिंगला आम्हाला कोणाकडून काही मदत घेता आली नाही. कारण की सगळ्यांनी आम्हाला मदत केली होती. त्या टायमिंगला मी तिथं होते. मला पूर्ण हे होत होतं की मी करू काय आता? आणि माझे पेपर चालू होते, माझे प्रॅक्टिकल पण चालू होते मध्ये. तर मला मला तिकडं पण बघावं लागायचं, मला इकडं पण बघायला लागायचं. मला ते बोलायचे, माझी मावशी बोलायची की इथे थांब, नाहीतर मग तिकडे थांब. मेन पॉईंटला जेव्हा ती 1 आठवडा आतमध्ये होती आणि आम्हाला आतमध्ये जाता येत नव्हतं ICUमध्ये आणि आम्ही बाहेरच होतो आणि माझं 18 कंप्लीटही नव्हतं, तर मला ICUमध्ये आतमध्ये सोडत नव्हते. पूर्ण 1 आठवडा मी बाहेर होती आणि मला नंतरून आतमध्ये गपचूप सोडलं गेलं औषध द्यायचं म्हणून. मी आतमध्ये गेले. माझी मम्मी मला बघून एवढी खुश झाली, एवढी खुश झाली. ती पूर्ण तिच्या डोळ्यात तिथे पाणी यायला लागलं. मला तिथे गेल्यावरती कळलं की पूर्ण 1 आठवडा झाला तिला पाण्याचा घोटही भेटला नाही आहे. देऊ पण शकत नव्हते डॉक्टर, कारण की ते बोलत होते की
आत्ता जर पाणी त्यांना दिलं तर पूर्ण आतड्यांना त्रास होऊ शकतो. तर मी तिथं ते समजून घेतलं. पण मला जेव्हा समजलं तिला थोडंसं पाणीही दिलं गेलेलं नाही आहे, मला त्या टायमिंगला तिथे खूप वाईट वाटलं. मला पूर्ण रडू वाटत होतं मोठ्या-मोठ्याने, पण नाही, मला तिथं तिच्यासमोर पूर्ण गरीब गाईसारखं नव्हतं राहायचं, तर वाघिणीसारखं राहायचं होतं. जसं तिने मला बनवलंय तसं. मला बस तिची इच्छा पूर्ण करायची होती. मला तिला बरं होताना बघायची होती. मला एवढंच होतं की ती बरी होऊन माझ्यासमोर बसावी. मी तिला खायला घालू शकते. मला तेवढी आहे की मी कमवून तिला खायला घालू शकते. मला एवढं होतं की ती फक्त बरी होऊन घरी यावं. पण नाही होऊ शकलं ते. त्या टायमिंगला मला असं वाटलं की कोणी कोणाचं नाही आहे. माझ्या स्वतःच्या घरातले पण माझ्यासोबत गद्दारच वागले. त्या टायमिंगला माझे मित्र, मैत्रिणी, बहीण-भावंडं सगळे आले आणि मग मला वाटलं की आता माझं आयुष्य संपलं आहे आणि मी इथून पुढे काहीच करू शकत नाही स्वतःसाठी. आता माझी मम्मी नाही आहे तर मी जगून काय करू? मला त्या टायमिंगला तो प्रश्न पडला होता. मी स्वतःला खूप सावरलं. रात्रीचं आम्ही लांब होतं आमचं गाव. तिकडे आम्हाला डेड बॉडी घेऊन जायची होती. तर आम्ही तेवढं लांब गेलो. 1-2 तासाचा रस्ता तरी होता तिथून. आम्ही लांब तिथे गेलो आमच्या गावामध्ये. पूर्ण त्यांची तयारी झाली होती आम्ही पोहोचेपर्यंत आणि मी माझ्यासमोर पूर्ण रात्रीची पूर्ण आगीमध्ये माझ्या मम्मीला जाताना पाहिलं तर मी त्या टायमिंगला स्वतःला खूप सावरलं. त्या टायमिंगला माझ्या मम्मीचा 10वा असतानासुद्धा माझ्या घरच्यांनी बैठक बसवली होती पैशासाठी. जे मला तर तेव्हा काही गरज वाटली नाही. मी कधी कोणाला बोलले पण नाही की मला पैसे द्या म्हणून तुम्ही. जेव्हा माझी मम्मी मागत होती तेव्हा त्यांनी ₹1 पण कधी दिला नव्हता त्याला. तर मला असं वाटलं नाही का मी मागावं त्यांच्याकडं. मला असं होतं की माझी माणसं आहेत ना, त्यांनी स्वतःहून मला द्यावं. पण एकाचाही हात वरती नाही झाला की मी तुला मदत करतो म्हणून. आता माझं लग्नाचं वय तर माझ्या पाठीमागे लागलेत लग्नासाठी, की लग्न कर म्हणून, हे कर, ते कर, सगळं चांगलं होईल. काय आता एवढे दिवस मोठी झाली आहेस, तुझं वय निघत चाललंय, कशाला बिना लग्नाची राहते आणि आता कोण सांभाळणार आहे? मी त्यांना हे पण उत्तर दिलं, की मी मोठी आहे ना, मला स्वतःची लाईफ पूर्ण करायची आहे, मला घडवायचं आहे, मला स्वतःचं नाव मोठं करायचं आहे, मला स्वतःचं मी कमवायचं आहे. तर मला हे पण टोमणे दिलेत, की का मग तुझा नवरा काय करणार आहे? तू कमावणार तर तुझा नवरा काय तुझ्यावर घरात बसून खाणार आहे का? त्या टायमिंगला खूप मी ऐकलं. माझ्या सोबत जबरदस्ती झाली की लग्न करा वगैरे म्हणून. तिथे माझे पप्पा माझ्या भावाला घेऊन गेले, कारण की तो मुलगा होता आणि मला बोलले की तुलाही घेऊन जाऊ, पण तुझं शिक्षण वगैरे सगळं बंद, तुझं लग्न वगैरे करून टाकू. तसं पण आता तुझं 2-3 महिन्यात 18 कंप्लीट होईलच. तर मी बोलले की नाही, मला अजून लग्न करायचं नाही. मला शिकायचं आहे अजून. मला पुढं बनायचं आहे काहीतरी अजून. तर कोणीच बोललं नाही, की मग मी घेऊन जातो, मी हे करतो, मी ते करतो. त्या टायमिंगला माझे चुलताही होत्या. त्या टायमिंगला माझ्या चुलत्यात आणि माझ्यात भांडणंही झाले. माझ्या मम्मीच्या 10व्याचाच दिवस होता आणि तो. आणि मी त्या टायमिंगला पण खूप रडले, की माझे सगळे नातेवाईक सगळे गद्दार निघाले. म्हणजे माझ्या मम्मीला मध्ये-मध्ये कॉल करणारे, आत्ता फक्त माझ्या लग्नासाठी कॉल माझ्या मावशीलाही अजून येतात. माझ्या भावाला माझे पप्पा घेऊन गेले. ते माझ्या पप्पांच्या घरीच राहिला माझा भाऊ. राहिला प्रश्न माझा, तर माझे काका-मावशी मला खेडला घेऊन आले, राजगुरूनगर इथे. खेडेगावच आहे आमचं. आम्हाला इकडे घेऊन आले. मला तिथंच ठेवलं आणि त्यांच्या मुलीसारखाच माझा सांभाळही करतात ते. आता माझं शिक्षण चालू आहे. माझं त्यांनी शिक्षणही बंद केलं नाही. मी इकडे आले तर मी इकडे येऊन व्हिडिओ वगैरे बनवायला लागले, तर त्यांना माझ्या नातेवाईकला बोलले, की तिची मम्मी पण तेच करून देत होती आणि तुम्ही पण तेच करताय. द्या लग्न लावून. कशाला ठेवलं आहे? तुमच्याकडे पण 2 मुली आहेत तुमचा मुलगा आहे एक. तुम्ही कशाला उगाच तिला ठेवताय? लग्न लावून द्या. मला मागणी बघितली, मला मुलगाही बघितला. माझ्या मागे लागले होते लग्न करायला. पण माझी मावशी बोलली, की तिला नाही करायचं तर तुम्ही जबरदस्ती करू नका. मग त्या टायमिंगला ते पण थोडे दिवस शांत बसले. परत बोलायचे. माझे पप्पा पण 2दा घरी येऊन गेले, की तिचं लग्न लावून द्या म्हणून, कशाला ठेवताय? मी बोलायचे, की "पप्पा, तुम्ही मला कधी आधीपासून कधी तुमची माया भेटलीच नाही, तर तुम्ही असं बोलूच नका, की माझं लग्न लावून द्या म्हणून." मी माझ्या पप्पांना पण त्या टायमिंगला बोलली होती, की मला नाही करायचं आहे आणि माझ्या नातेवाईकांनाही तिकडल्यांना बोलले होते, की मला नाही करायचे. माझ्या पप्पाच्या इकडले अजूनही बोलले तरी मला जो मुलगा माझ्यासाठी पाहून ठेवला असेल, नसेल, त्याच्यासोबत लग्न लावून द्यायला तयार आहे किंवा दुसरं कोणी पाहून त्याच्यासोबत लग्न लावून लगेच द्यायला तयार आहेत. कारण की त्यांना असं नाही, की ते मला सांभाळतील असं नाहीच आहे.
त्यांचं असं आहे की आम्ही हिला सांभाळण्यापेक्षा हिचं लग्न लावून देतो, हिचा नवरा आणि ते बघून घेते आणि आपल्या डोक्याचा बोझ खाली होऊन जाईल असं त्याला वाटतं, अजूनही वाटतं माझ्या तिकडूनल्या नातेवाईकांना. माझ्या मावशीने तरी पण मला जबरदस्ती कधी केली नाही. मी तिच्याकडेच राहिले. मला थोडंसं मध्ये वाईट वाटलं की मी नुसतीच घरात बसून राहते, मी काही करतच नाही, मी फक्त रील बनवते, मी दुसरं काही करतच नाही आहे. तर मी मध्ये टेम्पररी कामाला पण जात होते कंपनीमध्ये. मी 3-4 महिने तिथे काम केलं, पण माझी मावशी बोलायला लागली की तू हाल होतात तर कशाला करते. मग मी तिला बोलले की मावशी मी हाल होतात म्हणून नाही, मला वाईट वाटते की मी इथं बसून फक्त खाते, मी स्वतः काहीतरी केलं पाहिजे. मला असं वाटतं की नाही, मी घरात बसून नाही काढलं पाहिजे. पहिलंच तुला 2 मुली आहेत, मी नाही केलं पाहिजे असं. मावशी मला त्या टायमिंगला बोलली, जशी माझ्या त्या 2 मुली आहेत तशी तू माझी 3री पोरगी आहे आणि तुला काही कामाची गरज नाही आहे. त्या टायमिंगला मला मावशीने कामही सोडून द्यायला लावलं. मला कॉलेजमध्ये ॲडमिशन पण घेऊन दिलं. मी कॉलेज पण FYला होती. कॉलेज पण माझं केलं. आता मी पुढचं ॲडमिशन न घेता मला डिप्लोमा करायचं आहे. तर मग मी फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा पण करणार आहे. आणि मला असं वाटतं की मला कोणत्याही गोष्टीचं जबाबदारी येण्याआधी मला पाठचे खूप पहिलेच प्रसंग सहन करावं लागले. ते माझ्या नातेवाईकांनी जेवढं पण मला ताणे दिले, मला बोलले, जेवढं पण मला वाईट बोलले किंवा माझ्या मम्मीबद्दल वाईट बोलले, मला त्या सगळ्यांना दाखवून द्यायचे की तुम्ही जे बोललात मला तशी मी नाही आहे. मी तुमच्या सगळ्या खानदानापेक्षा पण खूप मोठी होऊ शकते आणि मला स्वतःला प्रूव्ह करायला मला बस स्वतःची गरज आहे, माझ्या मम्मीच्या आधाराची गरज आहे, मला माझ्या मावशींची गरज आहे. आणि सगळे मला माझ्या मम्मीकडले सपोर्टेड आहेत. तर मी त्यांच्यासाठी मोठी व्हायला तयार आहे आणि माझ्या मम्मीचं नावही मोठं तयार करायचंही माझ्या मनामधून मी पहिलंच ठरवलं आहे. तर असा होता माझा प्रवास आणि तुम्हाला नक्की सांगत जाईल की अजून काय होणार आहे ते. आणि थँक्यू सो मच मला ह्या ग्रेट टॉपवरती यायची संधी दिली. मनापासून धन्यवाद. थँक्यू.